घेवपाची कारण आमचे जे आदले डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा नॉर्थ गोवाचे तेंचे कडेन मागता तेणी आपली बसका घेवपाची. मागीर आमचे न्यूली इलेक्टेड MLA आसा सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीचे केदार नायक तेंचे कडेन मागता तेंच्यांनी आपली बसका घेवची. हांगासर आमचे नॉर्थ गोवा प्रेसिडेंट आसा विरेन शिरोडकर तेंचे कडेन मागता तेणी बसका घेवपाची. साउथ गोवा डिस्ट्रिक्टाचे प्रेसिडेंट न्यूली इलेक्टेड तेंचे कडेन मागता की तेणी आपली बसका घेवची. आमचो स्टेट यूथ प्रेसिडेंट आसा श्री वरद मांडोळकर तेजे कडेन मागता की तेणी फुडें येवचे बसका घेवची. फर्स्ट ऑफ ऑल आमच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसान आयज हो प्रोग्राम जाता. आमच्या डिस्ट्रिक्ट कमिटीच्या वतीन आनी सगळ्यांच्या वतीन आमी सगळ्यांक कॉंग्रॅच्युलेट करता जे हांगासर बसल्या ते सगळे जाण न्यूली इलेक्टेड न्यूली अपॉइंटेड आसा. सो फर्स्ट ऑफ ऑल मागता आमचे जे आउटगोईंग जे आमचे आदले डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा तेणी आमच्या स्टेट प्रेसिडेंटाक वेलकम करपाचो. मागीर मागता श्री विजय बिके हांचे कडेन की आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन हांचे वेलकम करचे आनी तांकां कॉंग्रॅच्युलेट करचे. मागीर मागता श्री विजय बिके हांचे कडेन आमचे MLA केदार नायक हांचे कडेन हांकां वेलकम करचो आनी कॉंग्रॅच्युलेट करचे. तशेंच हांगासर आमचे यूथ प्रेसिडेंट आसा वरद मांडोळकर तेंचे वेलकम करचे. लीडर ऑफ ऑपोजिशन हांचे कडेन की स्टेट प्रेसिडेंट आमचे न्यूली अपॉइंटेड जाल्यार तेंचे फर्स्ट टायम आमच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसान येयला म्हणून तेंचे वेलकम करचे तांकां कॉंग्रॅच्युलेट करचे. हे आमचे सगळे डिस्ट्रिक्ट ऑफिस आता पार्टी आमची चेंज केला. पार्टीन आमच्या पार्टी इज लुकिंग टुवर्ड्स न्यू अप्रोच फ्रेशर अप्रोच केला. सगळे जाण आता आमचे न्यू चार्ज घेतात न्यूली हे आसा. सो हाज्या बद्दलूच तुमच्या आता चड जर हे मेळटले तेंचे कडल्यान. सो तेंच्याच कडेन मागता की तेंच्यांनी आपले मनोगत व्यक्त करचे. पयलीं मागता आमचे जे आदले डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट तुमकां देव बरें करूं म्हणटा आनी सगळ्या गोंयकारांक देव बरें करूं म्हणटा. कारण ज्या तरेन आमकां काँग्रेसीक 28% वोट्स दिले म्हणजे BJPक 63% वोट्स हाडले. म्हणजे BJP एक्चुअली निवडून आयल्या पण लोकांचे हितून निवडून येवंक ना. लोकांनी आपले एंगल दाखोवपाक ते दाखयले अशें. आनी जो रोल काँग्रेस पार्टीचो आहा तो आमी एक्सेप्ट केला ऑपोजिशन प्रोग्रामाचेर आनी तेचेर आमी सदैव लोकांचे इश्यूज लोकांचे जे जे समस्या आहा ते आमचे सगळे कार्यकर्ते फुडें घेवन वयतले. हांगा आयच्या ह्या पार्टी प्रेसिडेंट श्री अमित पाटकर तशेंच तेंचे हांव कॉंग्रॅच्युलेशन म्हणटा की शॉर्ट पिरियड टायमान म्हाका दिसता त्या नॉर्थ गोवाच्या ऑफिसान येयले आनी वाडोवपाक खुबशे सहकार्य केले. त्या खातीर तेचे देव बरें करूं म्हणटा. हांगा आमचे न्यूली इलेक्टेड यंग म्हाजे फ्रेंड केदार नायक आनी म्हाका दिसता आमच्या सालिगांवान एक हिस्ट्री केल्या जो काँग्रेसचो झेंडो थंय तेचे हांव स्वागत करता. तशेंच म्हाजे फ्रेंड विरेन शिरोडकर हाचें हांव स्वागत करता. आनी म्हाका दिसता विरेनाच्या हितून
जी आमची आदली टीम, आताची टीम आणि बाकीचे सगळे जण कार्य ते फुडें व्हरत आसतात, तर तेंचे स्वागत करता. तशें म्हाजे एक्स डिस्ट्रिक्टचे वायस प्रेसिडेंट, म्हणजे ब्लॉकाचे नॉर्थाचे सगळे कार्यकर्ते, मताचे जेणी जेणी एज्युकेशना प्रत्येक हेका सहकार्य रावले. आणि जेन्ना काँग्रेस वीक आसून सुद्दां हांगा आमचे कार्यकर्ते तुमकां देव बरें करून कित्याक म्हणटा म्हाज्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटाक, ब्लॉकाक, कारण मतान जे वोट शेअर घेतला, नो डावट थोडे तुमी म्हाज्या कडेन हांगान सांगल्यात तिकीटीचे जे जाला ते बरोबर जावंक ना, तरी आसतना तुमी आमच्या काँग्रेस पार्टी वांगडा रावले आनी काँग्रेसीक सपोर्ट केलो. त्या खातीर हांव तुमचे देव बरें करून म्हणटा. जय हिंद, जय गोवा, जय काँग्रेस. थँक्यू वेरी मच. आता मागता आमचे न्यू डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट श्री वीरेंद्र शिरोडकर हांचे कडेन आमी आपली 2 उतरां सांगली. आमकां सगळ्यांनी देव बरें करूं. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, मुलाय मांडोळकर यूथ प्रेसिडेंट, साउथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट विजय टिके, एक्स नॉर्थ गोवा प्रेसिडेंट, अमित पाटकर एलिगेट प्रेसिडेंट, ऑपोजिशन लीडर मायकल दोगो, म्हाका केदार नायक, सगळ्यांक सांगपाक सोदता म्हाका. आतां आमकां सीएलपी लिडर सांगल्यानी अमित पाटकरान सांगलें पयलीं आमकां मिटींग सांगलें आमी बिसू हितून आमी भोंवपाचें म्हणून प्रेसिडेंट गोवा प्रेसिडेंट नाल्यार तुमची पयली डिफिकल्टी आयकुपाचें आनी आमी तशें काम करपाचें म्हणून. आमचे स्टेट प्रेसिडेंट, डिप्युटी प्रेसिडेंट अमित पाटकर वेलकम करतले. आता मागता आमचे कडेन चुकून एक नाव उरलें. आमचे डिस्ट्रिक्टाचे यूथ प्रेसिडेंट हांगासर आसा श्री विवेक डिसिल्वा. तांचे कडेन मागता की तेणी येवन हांगासर बसका घेवची. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी म्हणटा की नाव चुकलें म्हणून घेवपाक. आता मागता आमचे जीपीसीसीचे न्यू प्रेसिडेंट श्री अमित पाटकर हांचे कडेन की तेंच्यांनी आपली 2 उतरां सांगली. नमस्कार. आमच्या या नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट आमचे न्यूली इलेक्टेड एमएलए सालिगांवचे केदार, तसेच आमचे यूथ काँग्रेसीचे गोंयचे प्रेसिडेंट भरत मांडोळकर, आमचे नवे न्यूली इलेक्टेड डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट नॉर्थ सावथाचे आमचे सामयो, तसेच नॉर्थाचे बिडील आणि हांगा सगळे जमिल्ले आमचे काँग्रेस कार्यकर्ते, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कमिटीचे मेंबर्स, सगळ्यांक येवकार. म्हाका दिसता स्वागत केला. सो हांव तांचे धन्यवाद करता की गेल्ले 22च्या इलेक्शनात नॉर्थ गोवा तुमकां 6 सिटां मेळ्ळी, सावथ गोवा तुमकां 5 सिटां मेळ्ळी. तांणी लॉंग वीक सीएलपी लिडर बरें काम केलें नॉर्थ गोवा. तो इन्कम रिजल्ट दिसून आयलो नॉर्थाक कंपेर्ड टू सावथाक 4 सिटां. म्हाका दिसता नवे आमचे न्यूली अपॉयंटेड हांचे मुखार एक बरो कार्य मुखार 5 वर्सां आसा. 2024 लोकसभा इलेक्शन येता आनी फुडले असेंब्ली इलेक्शन 2027 प्रोवायडेड ताच्या पयलीं आमी एक शॉर्ट टॉपीक टूर करता फ्रॉम एंटायर गोवा. ती 14-15 टूर आसतलो. एक 2-3 कॉन्स्टिट्युएन्सी आमी उलोवप करून आमी प्रत्यक्षान लोकांक वर्कर्स आसा, सिम्पथायझर्स आसा, जांणी काम केलें त्या इलेक्शनाक, तांकां मेळपा लागून आमी एक 14-15 दिसाचो टूर थर्सडेच्या आंतरराष्ट्रीय चालू करतले. ताचे डिटेल्स वी वील गिव यू बाय. Idea is powered by women and youth. जाता तितले यूथ, जाता तितले महिला स्ट्रॉंग करपाचें आनी जोडपाचें हें आमचें कार्य आसतलें. आनी तशेंच नॉर्थ गोवाचे
ईस्ट आणि साऊथ गोवाचे 20 पोस्ट ज्या जाग्यार आमी वीक आसात ज्या जाग्यार आमचे प्रेझेन्स ना थंय रायट फ्रॉम ग्रासरूट लेवल थंय ब्लॉक जाता हाजेर आमी भर दितले 2019 लोकसभा इलेक्शन जे मार्जीन आशिल्ले बीजेपी आनी काँग्रेस बीन आमचो मेन फोकस एरिया आसतले की ज्या कॉन्स्टिट्युन्सीन आमकां जे कमी वचचें पडटा ते कशें वी ट्राय टू गेट दोज वोट्स आनी एक एडवांटेज आसा नॉर्थ गोवा आनी आय एम शुअर की फुडल्या 2 वर्सान वी वील ट्राय टू स्ट्रेंथन एंड बिल्ड पार्टी आनी ह्या फावट 2024 लोकसभा काँग्रेसीचो सीट नॉर्थ गोवा परत एकदा आमचे न्यूली इलेक्टेड गिरीश शिरोडकराक कॉंग्रॅच्युलेट करता आनी आशा बाळगता की मुखार जे विजय बाबान जे प्लॅन केल्ले जे नॉर्थ गोवा पळयले ते आमचे मुखार वतले आनी वी वील ट्राय टू स्ट्रेंथन एंड बिल्ड थँक्यू प्रेसिडेंट श्री अमित पाटील. आता आमचे GPCCचे जे व्हायस प्रेसिडेंट आसले त्यांचे कडेन आभार प्रदर्शन आसा. श्री गुरुदास साटेकर. Father and Lady Lord, for message leader, newly elected to appointed president of GPCC. I am Amsha मतदारसंघातून 2दा कॉन्टेस्ट केलेल्या 1999 हार्डली 40% अपोज शेअरिंग थोड्या जसं अमित पडला त्याच्यापेक्षा कमी मतांना पडलो आणि गेली 40 वर्सां बिंदास त्या आमच्या काँग्रेस पार्टीत रावला एक्सेप्ट प्रेसिडेंटशीप हांवें सगळे पोस्ट एन्जॉय केल्ले आसले. तुम्ही येयल्याबद्दल हांव नॉर्थ गोवा प्रेसिडेंट जो आता न्यूली अपॉइंटेड आहा शिरोडकर त्यांच्या तर्फे सगळ्यांचे आभार मानता त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन करता आणि जेन्ना आमच्या कडेन जो सपोर्ट कितें आसा जी गरज आसा ज्या वेळार ते म्हाका आमकां एप्रोच जातले त्या वेळार म्हाजें घर ताका ओपन आसतलें कसलेंय हेल्प असल्यार हांव तेज्या वांगडा आसतलो कित्याक म्हाका शक्य सगळीं ऑर्गनायजेशनां म्हाजे कडेन आसात फ्रॉम एज्युकेशन टू ऑल लेवल बँक म्हण आनी सोसायटी त्या धरून म्हाका जे पार्ट घेवन मेळटा त्या हेतूनसून हांव तांकां सपोर्ट करता हे 2 शब्द बी सांगून हांव चड टायम घेयना सगळ्यांनी डिस्कस केल्ले आसतले वेरियस मॅटर्स आनी हांव अध्यक्षाक शुभेच्छा दिता आमच्या ऑपोजिशन लिडरांक शुभेच्छा दिता तांचो बरो वयचो आनी पॉलिटिकली पार्टी काँग्रेस म्हणजे कितें हाडटा दाखोवपाची ते सांगून तुमचे परत आभार मागून हे माझ्या आभाराचे 2 शब्द पुरे करता. मोठो प्रश्न मुखार येयला. एवरी 10 to 15 मिनिट्स इलेक्ट्रिसिटी वयता. गरमेचे दीस चालू जाले. मार्च एप्रिल आणि मे उरला जून 15 पासून सगळे जाण कोणाच्या घरान एसी ते चालू करतात कोणाच्या घरान 1 असता 2 असतात ते चालू जातात लोक भितर रावतात आणि 15-15 मिनिटांनी पोस्टल पेळटात. अंजुना वागातर शापोरा असो मोर्जा मांद्रे आरंबोल केरी असो शोले असो मार्रा असो आलपरा नागवा गिरी ऑल दीस एरियाज एवरी 15 मिनिट्स देर इज पावर 50 MVA ट्रान्सफॉर्मर जो घालूंक जाय हितून न्यू इन टीव्ही कोलवाले सबस्टेशनाचेर मेन सबस्टेशनाचेर न्यू सबस्टेशन जे मांद्रेसान आनेक बांदपाक जाय. द एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हो एक टेंडर डॉक्युमेंट जाल्लो सालिगांव सबस्टेशनाचेर
which will take care of entire Bardej. This was around 186 crores to 200 crores project. वो टेंडर झालो, वर्क ऑर्डर दिवचे टायमार मडकयकराक देवयलो आणि दुसरो स्टुडंट्स आर स्टडींग. They require their laptops, their all the data which is there with them to be there all the time when they are studying. सगळे कॉम्प्युटराचेर स्टडी करतात, लॅपटॉपाचेर स्टडी करतात. कंटिन्युअसली इलेक्ट्रिसिटी वयता. यू कॅनॉट यूज अ फॅन, यू कॅनॉट स्टे इन द हाऊस. आणि आमकां वेरियस फोन कॉल्स येतात रायट फ्रॉम मोरजे, आरांबोल, मांद्रे ते वाटेनसून अप टू सालिगांव, अप टू किले, अप टू केदाराचे कॉन्स्टिट्युएन्सी पासून आमचे कॉन्स्टिट्युएन्सीतले फोन चालूच आसता एवरीडे. What has happened about the electricity? Why there is so much? When we are paying so much of electricity bill, why the electricity? Why we are not getting proper power? 10 मिनिटांनी इलेक्ट्रिसिटी कित्याक काट जाता? जंपर उसळता खंय. जेन्ना आमी फोन मारता जेई म्हणटा जंपर उसळले, जेई म्हणटा लायन ट्रिप जाली, ई फोन मारल्यार तो म्हणटा 11 kVA चे लायनीर प्रॉब्लेम, 33 kVA इनकमिंग लायनीचे प्रॉब्लेम. ते टोटल प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. म्हाका दिसता इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर उदकाचो अनेक समस्या स्टार्ट जाल्ली आहा कोस्टल बेल्टान आनी भितर वचपाक. आमी लेटर बरयतले एज अ लीडर ऑफ ऑपोजिशन ऑन बिहाफ ऑफ ऑल आवर MLAs. आमी एक लेटर बरयतले की इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम जाता तितले बेगीन, म्हणजे ताका टायम लागता. इट्स नॉट दॅट इफ दे स्टार्ट टुडे विदिन 3 days or 5 days or 15 days हे प्रॉब्लेम सॉल्व जातले. तयार करता चीफ मिनिस्टर भेटता ते जेन्ना चीफ मिनिस्टर पळयता एका 300 कोटी घालपाक जाय, 400 कोटी घालपाक जाय इन्फ्रास्ट्रक्चराक, 500 कोटी घालपाक जाय, ती फायल काडटाली परत सायडीक दवरून. हे आतां केन्नासून चालू आहा? 15 वर्सांनी. तेजे पयलीं तशें जालें. 15 years जाले. आयचे मोडे फाल्यां करुया म्हणटा. जे आयज जे काम स्टार्ट करूंक जाय ते फाल्यां पळोवया. सो लेट अस टेक इट to the next financial budget. Let us take it to the next financial budget. अशें करून 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 ही कामां भरपूर उरलेली आहा. आनी हिंगासर इंडस्ट्री वाडत आहा, न्यू बिल्डिंग्स येता, हॉटेल इंडस्ट्री येता, गेस्ट हाऊसेस येता, लोकांची फ्लॅटां येता आनी आनीक पॉवर कन्झम्पशन वाडटा. आनी इनकमिंग जो येता तो आमकां स्टोर करपाक जागो ना म्हणटा, डिस्ट्रिब्युशन करपाक जागो ना म्हणटा. सेम प्रॉब्लेम विथ वॉटर, PWD वॉटर. सेम, एक्झॅक्टली सेम प्रॉब्लेम. टेल एंड आहा पळय ते कॉन्स्टिट्युएन्सी तांकां उदकूच मेळना. पयऱ्यान उदक येता, आयज उदक जालें फाल्यां ना परवां येता. मागीर हे प्रॉब्लेम कायम ती सोडोवपाची गरज आसा सरकारान. हो आमचो डिमांड आहा, काँग्रेस पक्षाचो डिमांड आहा. आनी हो डिमांड सरकार बेगीन आयकतले आनी ते फायली तयार केल्या तेजेर एक्ट करतले, तेजेर प्रोसेस करतले, तेजेर एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घेतले, तेजेर एक्सपेंडिचर सँक्शन घेवन तेजो टेंडर काढून वर्क ऑर्डर दितले आनी कामाक सुरवात जातली म्हणून आमी आशा धरून रावता सगळे गोंयकार. इट्स नॉट दॅट ओन्ली काँग्रेस वॉन्ट्स दिस. ऑल पॉलिटिकल पार्टी अक्रॉस द स्टेट वॉन्ट दिस प्रॉब्लेम ऑफ इलेक्ट्रिसिटी एंड वॉटर टू बी रिसॉल्व्ड. थँक्यू. मेट्रो बोर्ड किती वर्ष तुम्ही म्हणतात की असेच झालं 300-400 कोटी रुपये फाईल काढून लगेच तुम्ही म्हणता लेटर दिले तुमचे लेटर कसे आधी आम्ही लेटर घेऊन ही फाईल प्रोसेस करून एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घेऊन एक्सपेंडिचर सँक्शन घेऊन हे वर्क ऑर्डर दिवपाचे टायमार हेंच्यांनी बॉल उडयले. कित्याक बॉल उडयले ते हांव तेन्ना मनोहर पर्रीकर सीख जालो. मनोहर पर्रीकरान ते काम फुडें हाडलें. मनोहर पर्रीकर सारको सीख आसलो तेच बेडार आसलो सारको ते लास्ट 6 months. तेन्ना ही फायल सायडीक दवरली. जो वीज मंत्री आसलो ती आयज बसून सायडीक आख्खे बार्देसचे प्रॉब्लेम हे सॉल्व जावपाक जाय. ती फायल अजूनही बसून आहा. तुम्ही पीडीया म्हणून तुम्ही काढून चेक करून जाता ती फायल. अराउंड 186 crores कितें फायल ती 3 years लागतले जावपाक. पूण हे जावंक जाय. कित्याक आयज 10 मिनटां लायट गेले लोकांक रावंक जायना. पूण 6 वरां लायट वयता. लोड शेडिंग चालू आहा कोस्टल बेल्टाक. एका ह्या वाड्याक 6 वरां लायट ना, मागीर येता एका दुसऱ्या वाड्याक 6 वरां कट करता, फुडल्या वाड्याक 3 वरां कट करता. अशें लायटीचें डिस्ट्रिब्युशन चालू आहा. सगळे लोक बिलां करता. पूण हेचेर समस्या म्हणटा पळय ती कितें हल म्हणटा पळय तो येयना. जे आमी
गार्बेज ट्रीटमेंट प्लांट घालून तो नॉर्थ गोवा कोस्टल बेल्टाचे प्रॉब्लेम आमी सॉल्व केले तशें इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम सॉल्व करपाची गरज आसा आनी म्हाका दिसता की आमी सगळ्यांनी परतून चीफ मिनिस्टरा कडेन वचोन इनकमिंग येता थिंगाय खंय 50 MVA जो ट्रान्सफॉर्मराची गरज आसा ताका खूब पयशे लागता हांव जाणा पूण सरकारान तेजेर लोन काडूंक जाता आनी इमिडिएटली तो लोन फारीकूय जातलो कित्याक ऑल पॉवर कंज्युमर्स आर पेइंग इलेक्ट्रिसिटी फीज फारीक करूंक जाता बट हे करचे फाटीं दवरचे न्हू व्हडले फायली कित्याक लोकांक त्रास जाता म्हणून म्हाजी मागणी त्याच्यापैकी तुम्ही सरकार असताना हेचेर आवाज केला केला म्हणून आमचे कलांगूट सबस्टेशन जाले 10 MVA चे 3 ट्रान्सफॉर्मर नागवा घातले आमी 10 MVA चे 2 ट्रान्सफॉर्मर कांदोली घातले तसोच 50 MVA तो कोलवाले घालपाची गरज आसा आनीक नागवा सबस्टेशनाचेर इम्प्रुवमेंट करपाची गरज आसा शिवोले सबस्टेशनाचेर इम्प्रुवमेंट 220/110 kV सबस्टेशन जे 186 crore म्हणटा ते घालपाची गरज आसा ती फायल सायडीक दवरल्या हे पयशाच्या खातीर फाटीं उरला म्हणजे जो सदांच चीफ मिनिस्टर म्हणटा आय विल ब्रिंग मनी सो आय एम रिक्वेस्टिंग यू टेक लोन if Goa government does not have money to take loan but give electricity uninterrupted electricity to the people of Goa काँग्रेस तुम्ही सगळे एकत्रित प्रॉब्लेम हे आम्ही असेंब्लीन काडटले पूण तेजे भायर म्हाका दिसता आमी लेटर बरोवपाची आयज गरज आसा आनी ते लेटराक फॉलो अप करपाची गरज आसा की बाबा हे आमकां जे सबस्टेशन सालिगांव तुमी घालपाक लागले कम्पॅक्ट सबस्टेशन हे बेगिनतल्या बेगीन परत रिटेंडर करप कित्याक आतां ताका 1.5 वर्स जाले 2 वर्सांनी ते अशेंच सोडलेले आहा ते फुडें व्हरोंक ना तो टेंडर वर्क ऑर्डरीचेर आहलेले वो टेंडर ओपनूय जाल्लो म्हणजे कंपनीक तो लागलेलो पासून गोरे कंपनीक लागलेलो आणि ते कंपनी वॉज निगोशिएटिंग विथ द गव्हर्नमेंट टू गेट देम द वर्क ऑर्डर बट समथिंग डिड नॉट मटेरियलाइज एंड दॅट वर्क ऑर्डर वॉज नॉट आणि म्हाका दिसता हे जावपाची गरज आहा तुमचे चीफ इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वा सुपरिटेंडिंग इंजिनियराक तुमी इसारीत केले ते कित्याक जो इन्फ्रास्ट्रक्चर एक्झिस्टिंग आहा इज नॉट सफिशियंट टू गिव इलेक्ट्रिसिटी टू ऑल द required buildings or the new buildings which are coming or the new hotels which are coming or the new houses which are coming. It is saturated already. त्यांना अशी दिसता की काँग्रेस खरं तरी नागरिक जावळतात किती कारण असू शकतं किती दिसतं तुम्हाला काँग्रेस खंय कमी पडली काँग्रेस म्हाका दिसता हे ऑर्गनायझेशन बांदपाक जाय इतली वर्सां ते बांदपाक फाटीं उरले हे आमी पयल्ले हांव ह्या पक्षान नासलो आमी पयल्ले की हो पक्ष फाटीं उरलो बिकॉज ऑर्गनायझेशन बांदूंक ना आनी आयज ऑर्गनायझेशन बांदपाची मोठी जबाबदारी अमित पाटकर आनी तेजे टिमी कडेन आहा सगळी जी टीम हिंगा आहा आनी फाटल्यान बसल्या सगळे ब्लॉक प्रेसिडेंट्स बसल्या फाटल्यान डिस्ट्रिक्टाचे जनरल सेक्रेटरीज आहा सगळे आहा तेंचे कडेन आहा टीम बांदपाची ऑर्गनायझेशन बांदपाचें ऑर्गनायझेशन जर बांदीत जाल्यार फुडल्या इलेक्शनाक सीट काय 22, 23, 24, 100% जिंकतले एवरीथिंग इज ऑन ऑर्गनायझेशन यू बिल्ड ऑर्गनायझेशन यू गेट युअर वोट शेअरूय मेळटा तुका सीटूय मेळटा तुका लोकूय लागीं रावतात आनी ऑर्गनायझेशन बांदपाक फाटीं उरलें जाल्यार हें काम खूब फुडें व्हरोंक शकता खंयची फेस डायनॅमीक फेस आनी ताका मार्गदर्शन नाटेकार आदले आमचे लिडर्स गुरुदास नाटेकर आसूं म्हापशान आनी लीडर आहा हेंच्यांनी सगळ्यांनी दिवचें मार्गदर्शन क्लब आहा सिनियर लीडर ऑफ द काँग्रेस पार्टी हेंच्यांनी सगळ्यांनी ताका गायड करीत आनी ऑर्गनायझेशन बांदीत बूथ सगळे प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन जर 40 बूथ आहा 35 बूथ आहा ते 35 बूथूय रेडी जावपाक जाय आनी हे बूथ सगळे रेडी जायत जाल्यार फुडल्या इलेक्शनाक कांयच प्रॉब्लेम जावचे ना इन्क्लुडींग जे आतां येता पळय ते MP इलेक्शनाकूय आमी फुडें पावता रिक्वायरमेंट्स आणि जो तो म्हणटा गोवा बींग अ स्मॉल स्टेट आणि तेका रिझर्व लागलो जाल्यार तेका बफरूय लागलो सो बफरान जितकी घरां आहा आनी रिझर्वानूय जितकी घरां आहा ते रिपेरिंगाक आनी तेका खूब म्हणजे दोशी वाटेन आहा तेका प्लस आनी मायनस आता
आता प्लस रिझर्व झालो जाल्यार थिंगासर टायगर्स विल बी टोटली सेफ. But then you'll have to remove those houses which are in the reserve, bring them out of the reserve. आता गोवा being a small state, आता भितर कितली हावजां आहा ती तेंच्यांनी पयली स्टडी करपाची गरज आहा. I think that is the main reason, because I think there are a lot of houses within the forest area which are in private land. Some may be in forest land, but he is also very passionate about tigers. Like I am also very passionate about tigers. I go site them in various tiger reserves in India to watch them, and they are all very well. आधी एक इन्सिडेंट झाला आणि 3 टायगरां मारले, एक घातले आणि पॉयझन घालून तांकां मारले. अशें जावंक जायना. त्या खातीर एनवायरमेंटलिस्ट आणि टायगर लवर्स जे आहा पॅशनेट अबाउट टायगर खूब वाडला compared to earlier. They are very passionate and they love this magnificent animal. Right? So they are worried. आनीक फुडें पॉयझन जातले काय केसीस, म्हणजे जर टायगर थिंगासर वाडत जाल्यार लोक आनीक पॉयझन घालतले अशें तेंचे मनान आसा. सो दोशी वाटेन भंय आहा की एक वाटेन लोक आहा आनी एक वाटेन टायगर. सो आतां टायगर म्हणटा पळय तो थिंगा खूब वर्सां जालीं, त्या खातीर फाटल्या दिसांनी टायगर डेथ जाली. आमी पयला आसतले 3 वर्सां 2.5 वर्सां आसतले, 2.5 वर्सां, around 2 years back. Michael, So they will have to do a proper study, and even if they have to declare this as a tiger reserve, certain area only should be declared. And Goa being a small state, take a buffer being aspak जाय. So take a rules and regulations relax करचे. I am not saying it should be declared. I am saying that study should be done. At the same time, it is the duty of the conservator of forest and the RFOs and all the other forest guards to keep a strict vision on the movement of the tiger. आता आमचो मंत्री म्हणटा ते कितें तरी नॉन रेजिडेंट टायगर, हे आतां ने एक नॉन रेजिडेंट टायगर. हांव म्हणटा की टायगर थिंगासरले टायगर थिंगा आहा. He is one of the things. So you agree to what the forest minister said, that there are no resident tigers in Goa? See, there are tigers in Goa. It is evident for so many years. थिंगा त्या गावाचें नांवच कितें वाघेली हिल्स कितें, वाघेली हिल्स. सो थिंगासून ते एम्ब्लॉम आहा, शिक्को आहा, टेम्पलांचेर बीन आहा न्ही, आदले जाग्यांचेर फातर बीन आहा ते सारके वाघाचो मार्क आहा. थिंगासून वाघ आहा, and he is also one of them. So थिंगासून सो ते आपले वाघ म्हणून मान्य करूंक जाय. पण हांव म्हणना की तूं फाल्यां डिक्लेअर कर टायगर. यू डू अ स्टडी ऑफ देम. टायगर आमचेच न्ही, गोंयचेच. So they walk at a this thing of 10 kilometers a day sometimes. Sometimes they go 20 kilometers, 30 kilometers, 40 kilometers. So they go to Karnataka, they come back. It's not that they are not our tigers. They are the tigers of The the state. minister also said that there is no need of tiger reserve. Do you agree? That has to be a study on that. I just told you the reason. There are people staying there, and when you declare anything as a tiger reserve, a forest as a tiger reserve, there is a buffer also which gets included into it. So the people who are staying in the buffer are going to be like nearly around 500-600 houses. So even if they want to paint their house or put one stone additional, you have to take permission from the forest department. And they sometimes send it to the wildlife board म्हणून असता तेंचे कडेन वयतात permission. So there are a lot of issues when you declare it as a tiger reserve. And I respect the environmentalists, they love the tigers, yes, even I love the tigers. But at the same time, we will have to remove some other formula to see that the tigers are protected. You cannot have a tiger reserve and also a buffer zone. If you have the buffer zone, all those people, say around 700-800, 1,000 houses, will have a genuine problem on day-to-day basis. कशें आहा तें. सो तेका दोशी वाटेन आमकां बॅलन्स करचो. फाटल्या बाबतीत नवनिर्वाचित
काँग्रेस पक्ष आयडिया आज सांगितलं तसे आमचे ओनली मंत्र इज बिल्ड द काँग्रेस ऑर्गनायझेशन, बिल्ड द लीडर राईट फ्रॉम जसे आमचे सेल्फ लिडर लेवल तुमचे जे जागेवर आमचे ब्लॉक्स आसा तुम्ही आसा खूप बांदा पण ब्लॉक स्ट्रॉंग तुम्ही वर मेन फोकस एरिया म्हणजे एक बारीकशे पयले जाल्यार 37 जागांचेर आमी कॅन्डिडेट्स घातिल्ले आउट ऑफ 37 26 we have got about 34.5% vote share, more than BJP. So, उरिल्लेच्या उपरांत आपोवपाक आमी 3 गोवा फॉरवर्डाक दिले आमचे अलायन्स पार्टनर. सो 14 जाग्याचेर अशें बांदून लोकांक वचून मेळप अशें ना की थंय काँग्रेसीचो प्रेझेंस आसा पूण मेबी ड्यू टू सम रिजन दुसरे पक्षासाठी डायवर्ट जाले. सो आयडिया की ऑर्गनायझेशन बिल्ड करप बूथ लेवल, ब्लॉक लेवल. Michael, just last question. The CM recently made a statement saying that conversions have gone up in Goa. What is your thoughts on this? Actually, CM had the statement केला आहे unnecessary and unwarranted. At the wrong timing. When the Holy Week was going on of Monday, Thursday, Good Friday, त्यांनाच त्याने केला. So maybe he's trying to polarize the people of Goa, but people of Goa will never get polarized. We all have friends over here sitting, Hindus, Catholics, Muslims, सगळे Sikh, सगळे एक मतान रावतात आणि across religion आम्ही भोंवता, गणेशाक वयता, क्रिसमसाक येता, ईदाक वयता, सगळे म्हाका दिसता हे आमी चिंतपाक जाय आनी हे सांबाळून दवरपाक जाय. जेका कोणी गरज पडली ती नको 20 MLAs आहा तेजे कडेन आनी पोलरायज तेजे भायर वचून करप म्हाका दिसता हे दुसरी तरी बिजी गजाल आहा. जेन्ना हांव ताका मेवतलो ताका हांव डिस्कसूय करतलो. आय वील डिस्कस विथ हिम इफ आय मीट हिम फॉर एनी फंक्शन आय वील डिस्कस. दिस इज नॉट द राइट थिंग व्हाट ही हॅज डन फॉर अ स्टेट बीइंग द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट एंड which has sent a wrong signal not only in Goa, across the nation and over the world. जे आमच्या गोंयांत अशें केन्ना जावंक ना आनी जावचें न्हू म्हणून आमी सगळे गोंयकार एक रावपाची गरज. You feel he's trying to target one particular religious No, he is targeting everyone. In this, he is targeting everyone. So, do you think this is one step to bring anti-conversion bill in Goa? There is no conversion happening in Goa. First of all, I want to tell him this. तेणे दाखोवचें म्हाका की conversion तुमचे चर्चीन जाता. I will come with it. तुमचे स्वतः conversion चालू आहा दाखोवनी जाय. तेणे असो वाऱ्यार फार मारला maybe to please his bosses or somebody like that, which is wrong. He has disturbed the people of Goa by giving such a wrong statement. It's not a right statement. It is a divisive statement. सारको डिवाइड करपाचो statement. चलना ते. आमचे फ्रेंड सगळे आता सगळे पत्रकार भाव आहा, हिंदू आहा, क्रिस्तांव, मुस्लिम सगळे. तुम्ही एक मतान रावता, एक वांगडा बसून चाव पियेता. एकामेकाक दुसऱ्या नदरेन पळोवंक जायना. आनी गोवा स्टेट इज मेंट फॉर दॅट. हार्मनी, आमचे भितर हार्मनी आहा. आमी सगळे इन्क्लुझिव्ह, सगळे वांगडा रावता. आनी तसो स्टेटमेंट करप तेजे योग्य न्हू. आनी स्पेशली मुख्यमंत्र्याक इट इज व्हेरी it is gone in a very negative way. सारखे पॉझिटिव्ह वेयान वचोंक ना. मनोहर पर्रीकरान सांगलेलें तेका आनी आमकां सगळ्यांक गोंयकारांक बी पॉझिटिव्ह. सो ही स्टार्टेड हीज इनिंग्स विथ अ नेगेटिव्ह वे. सो आतां जे सेकंड इनिंग चालू केला ताणें, फर्स्ट हाफ आनी हे सेकंड नेगेटिव्ह वे. दिस इज सेंडिंग अ रॉंग सिग्नल टू ऑल द पीपल, डिफरंट कम्युनिटीज, क्रीड, कास्ट. त्याने सांगलें की अशें जाता म्हणून तेणे दाखोवचें म्हाका. लेट हिम शो मी. केदार हांगा, केदारूय येतलो वांगडा पळोवपाक की अशें आहा काय म्हणून. आमी आहा रेडी पळोवपाक. खंय जाता पळय तें कन्वर्शन. अशें केन्नाच ना.
जायत ना तेणे ते अशें पोलरायज करपा खातीर मारलेलो आहा आख्खे एक जे चालू आहा ते फुडें आपुणूय एक लीडर कसो तो दाखोवंक शकता की गोवा मे बी ऐसा है Before गोवा में ऐसा नहीं है before that, he announced rupees 20 crore for construction of temples. और ज्यादा खुशी थी रेगुलर